नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगावातील कांदा मार्केट परिसरात आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पृथ्वी प्लास्टिक या दुकानाला भीषण आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झालं असून यामध्ये दुकानाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत गेले. दरम्यान आग विझवण्याचे प्रयत्न सकाळपर्यंत सुरूच होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस प्रशासन घटनास्थळी उपस्थित राहून घटनेचा पंचनामा केला. अद्याप आगीचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नसून अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग आटोक्यात आणण्यात आलंय. कर्नाटक राज्य सरकारने पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून यामध्ये बेळगाव शहर पोलीस आयुक्त याना मार्टिन मार्ग्वियान यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी 2009 बॅचचे आयपीएस अधिकारी भूषण गुलाबराव बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भूषण बोरसे हे अनुभवी अधिकारी असून त्यांनी यापूर्वी विविध पदांवर काम केलं आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे बेळगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने नवे नेतृत्व लाभणार आहे. याडा मार्टिन मार्ग्वियान यांना अद्याप नवीन पदस्थापना मिळालेली नाही. शुक्रवारी पहाटे 4:30 वाजता सदाशिवनगर येथील विजय बेकरीला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच तातडीने अग्निशमन दलाला अनेक वेळा फोन करूनही ते न आल्याने शेजाऱ्यांनी मिळून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आगीने मोठं रौद्र रूप धारण केलं होतं. या घटनेमध्ये बेकरीतील साहित्य, यंत्रसामग्री, स्टॉक आणि अंतर्गत बांधकाम पूर्णतः जळून खाक झालंय. प्राथमिक अंदाजानुसार या आगीमध्ये सुमारे 72 ते 75 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेनंतर नागरिकांनी अग्निशमन दलाच्या विलंबित प्रतिसादाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अग्निशमन दल वेळेवर पोहोचले असते तर नुकसान टाळता आले असते, असे संचालक विनोद कदम यांनी सांगितले. प्रशासनाने अशा गंभीर घटनांची दखल घेऊन आपत्कालीन सेवांमध्ये जलद प्रतिसादासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. अनगोळ येथील शिवशक्ती कॉलनीमध्ये काल गुरुवार दिनांक 29 मे रोजी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सुनील मुलिमणी वय 33 या तरुणाने मानसिक त्रासाला कंटाळून आपल्या दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुनील यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत स्पष्टपणे नमूद केलं आहे की माझ्या आत्महत्येसाठी माझी पत्नी जबाबदार आहे. त्यामुळे या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सुनील मुलिमणी हे श्रीराम कॉलनी अनगोळ येथील रहिवासी असून पत्नी व मुलीपासून वेगळे राहत होते. ते शिवशक्ती नगर परिसरात भाड्याने घेतलेल्या दुकानात ते संगणक दुरुस्तीचा व्यवसाय करत होते. याच दुकानात त्यांनी गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं. सदर घटनेची नोंद उद्यमबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. आत्महत्येचं नेमकं कारण शोधण्यासाठी मृत्यूपत्र आणि कुटुंबियांच्या जबाबांवर आधारित चौकशी सुरू आहे. बेळगावातील बिम्स जिल्हा रुग्णालयासमोर शुक्रवारी भाजप कार्यकर्त्यांनी जनऔषधी केंद्राचे अन्यत्र स्थलांतर करण्याच्या निर्णयाविरोधात काळ्या फिती बांधून आंदोलन केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, पी राजीव, शिल्पा केकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक हातात घेत सरकारविरोधी घोषणाबाजी केली. गरीब विरोधी सरकारचा निषेध असो असे नारे यावेळी देण्यात आले. पत्रकारांशी बोलताना जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी सांगितले की मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सरकारने जनतेच्या आरोग्य सेवांकडे दुर्लक्ष केले असून जनऔषधी केंद्रांचे स्थलांतर म्हणजे गरीब जनतेविरोधी निर्णय आहे. आरोग्य विभागावर भ्रष्टाचाराचे आरोप करत भाजपने केंद्र पूर्ववत ठेवण्याची मागणी केली. आंदोलनामुळे या मुद्द्यावर जनतेचे लक्ष वेधले असून सरकारने निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली. बेळगाव जिल्ह्यातील हिडकल जलाशयातून धारवाड औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावावरून स्थानिक नागरिक, शेतकरी आणि पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रस्तावाच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना प्रायोजित आंदोलक असे संबोधल्यामुळे खासदार जगदीश शेट्टर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. शेट्टर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बेळगावच्या जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पर्यावरण प्रेमींनी त्यांच्या विधानाचा निषेध केला असून त्यांनी राजकारण न करता मुद्द्यावर तोडगा काढावा अशी मागणी केली आहे. शुक्रवारी सकाळी बेळगाव भुईकोट किल्ल्यानजीकच्या रस्त्यालगत असलेले एक जुनाट वृक्ष अचानक कोसळले. हे झाड विद्युत खांबांवरील विद्युत तारांवर पडल्यामुळे वीज वाहिन्यांचे नुकसान झाले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच वाहन चालक व नागरिकांनी मिलिटरी प्रशासन आणि हेस्कॉमला कळवले. हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वीज पुरवठा खंडित केला आणि झाड हटवण्याचे काम सुरू केले. वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरातील वीज पुरवठा काही काळासाठी खंडित झाला होता. हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांनी झाड हटवून आणि वीज वाहिन्यांची दुरुस्ती करून वीज पुरवठा पुन्हा सुरू केला. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने सालाबादप्रमाणे यंदाही मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इतर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. दरवर्षी या उपक्रमांतर्गत सुमारे 300हून अधिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. या उपक्रमासाठी शैक्षणिक साहित्याची आवश्यकता असून दानशूर संस्था, शिक्षणप्रेमी व मराठी भाषाप्रेमी नागरिकांनी शैक्षणिक साहित्य किंवा आर्थिक स्वरूपात मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्वांनी या उपक्रमात सहकार्य करावे असे आवाहन समितीने केले आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बालवीर विद्यानिकेतन शाळेत 2025-26 या नव्या शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ भव्य आणि जल्लोषात झाला. लेझिम आणि ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे फुलांच्या उधळणीत स्वागत करण्यात आले. संपूर्ण शाळा परिसर आनंदात न्हालेला होता. प्रारंभोत्सवाच्या कार्यक्रमात संयोजक शंकर चौगुले, सेक्रेटरी पी.के. हदगल, संचालक डी.डी. बेळगावकर, मार्गदर्शक मंडळी आणि विभाग प्रमुखांची उपस्थिती लाभली. अक्षर व शब्द फलकांचे कुंडीत रोपण करून साक्षरतेचा संदेश देत नववर्षाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी डी.डी. बेळगावकर सरांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून नवीन वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. शंकर चौगुले सरांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार दिले. 10वीच्या विद्यार्थिनींच्या नृत्य सादरीकरणाने सर्वांचे मनोरंजन झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा शहापूरकर यांनी केले आणि आभार प्रदर्शन गोविंद गावडे यांनी केले. याप्रसंगी पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्व भारत सेवा समिती संचलित आदर्श मराठी विद्यामंदिर प्राथमिक शाळा येथे शुक्रवार दिनांक 30 मे 2025 रोजी शाळा प्रारंभ उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेची इमारत सुशोभित करण्यात आली होती. आकर्षक रांगोळ्यांनी आणि रंगीबेरंगी फुग्यांनी परिसर सजवण्यात आला होता. ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक विठ्ठल पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी मार्गदर्शन करत अभ्यासाबरोबरच मूल्य शिक्षण व नैतिकतेच्या महत्त्वावर भर दिला. प्रत्येक विद्यार्थ्यांना शासनामार्फत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच माध्यान्ह आहार योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांसाठी गोड जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष विजयराव नंदिहळ्ळी यांचे मोलाचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. बेळगावातील बापटगल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिराच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना महागडे शैक्षणिक साहित्य घेण्यात अडथळे उद्भवून त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन मंदिरातर्फे हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. राजेंद्र गायकवाड यांच्या हस्ते शैक्षणिक सामग्रीचे वितरण करण्यात आले. यावेळी लोकेश राजपूत यांनी सदर वितरणाची व्यवस्था केली होती. याप्रसंगी जितेंद्र राजपूत यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव शहराच्या पोलीस आयुक्तपदी गुलाबराव बोरसे यांनी आज शुक्रवारी पदभार स्वीकारला. गुलाबराव बोरसे हे सन 2009 बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी मंड्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच बेंगळूरच्या सीआयडी विभागात यशस्वी कारकीर्द बजावली आहे. त्यांनी गुन्हे उकलण्यासाठी तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर केलाय. वाहन चोरी प्रकरणांमध्ये उपयोगी ठरणारे विशेष सॉफ्टवेअर त्यांनी विकसित केले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर बोरसे यांनी शहरातील गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक सुधारणा आणि पोलीस व नागरिक यांच्यातील संवाद सशक्त करण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले.
तसेच महिला सुरक्षा, बाल सुरक्षा, सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी कार्यरत राहणार असून पोलीस विभाग अधिक पारदर्शक, सक्षम आणि जनतेच्या हिताचे असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. मी बेळगावला येण्याअगोदर मला बेळगावबद्दल खूप जणांनी चांगलं सांगितलं आहे. बेळगावचे हवामान खूप चांगले असून बेळगाव मला खूप आवडले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर त्यांच्या नियुक्तीमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या व्यवस्थापनात नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हुक्केरी येथील नगर परिषदेत विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय केली जात आहे. तसेच अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी करून त्यांची आर्थिक लूट केली जात आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन नगर परिषदेच्या कारभाराला शिस्त लावावी अशी मागणी नागरिकांनी करताच अधिकारी व नागरिकात वादावादी झाल्याचा प्रकार आमदार निखिल कत्ती यांच्यासमोर घडला. दरम्यान नगर परिषदेतील कामगारांना सेफ्टी ड्रेस वितरण, 2 ट्रॉली, 1 ट्रॅक्टर वितरण, भाजी मार्केट उद्घाटन व विविध विकास कामांना चालना देऊन आमदार निखिल कत्ती यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत असताना नागरिकांनी नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभारावर बोट ठेवले. निपाणी शहरात व शहरालगत असणाऱ्या उपनगरांमध्ये जवाहर तलावाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी हा पाणी पुरवठा शुद्ध प्रमाणात केला जात असल्याचे सांगितले जाते. पाण्याचा पुरवठा नियमित देखील केला जातो असा दावा केला जातो, पण प्रत्यक्षात पाहता चित्र वेगळंच असून नियमितपणे कुठेच पाणी पुरवठा होताना दिसत नाही. अनेक वेळा वेळेचे नियोजन कोलमडल्याचे दिसते. अशा परिस्थितीत देखील शहर व उपनगरवासीय निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सकारात्मक दृष्टिकोनातून सामोरे जात आहेत. पण अशा या परिस्थितीत देखील शुद्ध पाणी पुरवठा हे दिवास्वप्नच बनलेलं आहे. अनेक वेळा शहरात अशुद्ध आणि गढूळ पाणी पुरवल्याच्या तक्रारी कायम आहेत. सध्या निपाणी शहर व परिसरात असणाऱ्या उपनगरांमध्ये होणारा पाणी पुरवठा हा अशुद्ध असून गढूळ पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. मंगसूळ येथे आयोजित ग्रामसभेत नागरिकांनी केलेल्या आरोपांमुळे सभा वादळी ठरली. विविध समस्या सोडवण्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकातून संताप व्यक्त करण्यात आला. ही सभा तुकाराम मंदिरात आयोजित करण्यात आली होती. गावातील उघड्या गटारी, पाण्याचा निचरा करण्याची सोय, मार्गावरील खड्डे, स्वच्छतागृहाबाहेरील दुर्गंधी यासह अनेक कामांकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. प्रत्येक गल्लीबोळात ठेवण्यात आलेल्या कचरा कुंड्या गायब झाल्या आहेत. परिणामी नागरी वस्तीत कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालंय. गेल्या 5 वर्षात ग्रामपंचायतीच्या वतीने ठोस उपाययोजना राबवण्याकडे दुर्लक्ष केलं आहे. यासह अनेक प्रश्न उपस्थित करून ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले की कर्नाटक शासनाने डॉक्टर गोकाक अहवाल मान्य केल्यानंतर सर्व ठिकाणी कन्नड भाषा सक्ती करण्यास सुरुवात केली. त्याला विरोध करण्यासाठी समितीच्या वतीने सत्याग्रहाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले. 1 जून 1986 रोजी शरद पवार गनिमी काव्याने कित्तूर आणि चन्नम्मा चौकात दाखल होत सत्याग्रह यशस्वी केला. यावेळी शरद पवारांना अटक करण्यात आली. ही बातमी सर्वदूर सीमा भागात पसरल्यानंतर नागरिकांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. बेळगावात हरताळ पाळला गेला. परिस्थिती स्फोटक बनली. आंदोलकांवर गोळीबार झाला. या गोळीबारात 9 निष्पाप मराठी भाषिकांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं. शिवाय कित्येक कार्यकर्त्यांना अटक करून वेगवेगळ्या तुरुंगात डांबण्यात आलं. हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण ठेवून सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्वांनी कटिबद्ध राहणं गरजेचं आहे. यावर्षी रविवार दिनांक 1 जून रोजी सकाळी 8:30 वाजता हुतात्मा स्मारक हिंडलगा येथे हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तरी सर्व मराठी भाषिकांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.